रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बंधोडे बघितलं सर्वप्रथम मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि पुण्याचे आभारही मानतो की इतका सुंदर एक्सपो प्रॉपर्टी एक्सपो त्याचं आयोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे गेल्या वेळेपेक्षा अधिक सुंदर अधिक चांगला हा एक्सपो त्याचं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे आपल्या सर्व टीमचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो. दरवर्षी आपण बघतात त्याच्यामध्ये वाढ होत चाललेली आहे. आता या ठिकाणी जवळपास 80च्या वर स्टॉल आपण घेण्याच्या ठरलेले आहेत. 80-82च्या वर आणि बाहेरून सुद्धा आलेले आहेत जे अपेक्षितही नव्हते. त्या अतिशय सरस अशा कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि निश्चित त्याचा उपयोग त्याचा फायदा मला नाशिककरांना या ठिकाणी होणार आहे. नाशिक नगरी त्याचं एक वेगळं महत्व आहे. एक आध्यात्मिक नगरी आहे, धार्मिक वारसा त्यांना आहे, सांस्कृतिक वारसा या नगरीचा आहे, अनेक गोष्टी आहेत. ते शिक्षण या ठिकाणी चांगलं आहे, पर्यटन या ठिकाणी चांगलं आहे आणि सगळ्याच गोष्टी नाशिकच्या अगदी वेगळ्या आहेत. आणि म्हणून या सगळ्या वेगळ्या गोष्टी होत असताना यामध्ये क्रीडाही याचा सुद्धा मोठा सिंहाचा वाटा आहे. कारण शहराला वारसे तर खूप आहेत, पण शहर सुंदर करत असताना देखणं करत असताना सर्वात महत्वाचा वाटा कोणाचा असेल तर तो बांधकाम व्यावसायिकांचा आहे. नुसतं बिल्डिंगा बांधून इमारती बांधून सिमेंटचं जंगल आपल्याला उभं करायचं नाहीये. तर प्रदूषण मुक्त शहर कसं होईल, स्वच्छ शहर कसं उभं राहील, सुंदर शहर कसं उभं राहील यासाठी सुद्धा आपला प्रयत्न असला पाहिजे. आज क्रीडेच्या माध्यमातून आपण एक मोठी संधी या ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. जो 5 दिवस आपला हा कार्यक्रम या ठिकाणी चालणार, हा एक्सपो या ठिकाणी चालणार आहे. अनेक लोक या ठिकाणी येतील. मला वाटतं तुम्ही डिस्काउंट देणार आहात, लोकांना चॉईसही राहील. आता मलाही घर घ्यायचं म्हटलं तरी कुणाकडे जायचं, कुणाला विचारायचं, कुठल्या एरियामध्ये कुठल्या कोणाची इमारत आहे हे बघण्यापेक्षा एकाच ठिकाणी लोकांना एक चांगली संधी उपलब्ध आपण या ठिकाणी करून दिलेली आहे. आणि म्हणून आपण पुन्हा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन. नाशिक शहर कुंभचा वारंवार या ठिकाणी उल्लेख होतोय, आपल्याला कल्पना आहे. खूप मोठ्या प्रमाणात लोक येतील. कुंभच्या दृष्टीने आमचं शहर आता एक जागतिक पातळीवर जाऊन पोहोचणार आहे. त्याचा नावलौकिक देशभरामध्ये जागतिक पातळीवर. सीमाताईंनी या ठिकाणी सांगितलं की शहर नाशिक जिल्हा त्र्यंबकेश्वर असेल, नाशिक शहर असेल किंवा जिल्हा असेल याची वेगळी ओळख आहे. त्याला खरं म्हणजे निसर्गाचं वरदान आहे. आणि म्हणून रिटायर्ड लोकांना म्हणजे जास्त करून आता मी बघतोय त्यांची चॉईस काय आहे. एकदा रिटायरमेंट झालं की कुठे जायचं, नाशिकला जाऊन राहायचं. अतिशय सुंदर असं वातावरण आहे, निसर्गरम्य असं वातावरण आहे, निसर्गाचं वरदान या ठिकाणी आहे. आणि म्हणून प्रत्येकाला वाटतं की रिटायरमेंट तर एक तर नाशिक तर पुणे, 2 ठिकाणी. कुणी म्हणत मी ठाण्यामध्ये जाऊन राहील, कुणी म्हणत नाही मी उल्हासनगरला जाऊन राहील, कल्याणला जाऊन राहील. हे कोणी म्हणत नाही. रिटायरमेंट नंतर आम्हाला नाशिकला यायचंय, श्रीरामपूरच्या मला पुण्याला जायचंय. आणि म्हणून आपला एक वेगळा नावलौकिक या ठिकाणी आहे. आणि ह्या काय तर इतक्या सुंदर इमारती पण आहे, प्रदूषण मुक्त आहे, पोल्युशन कमीत कमी आहे, निसर्ग या ठिकाणी आहे, पाऊस चांगला होतो, पाणी मुबलक आहे, वीज मुबलक आहे. आणि त्यामुळे शोभा शहराची आपण वाढली जाते. आणि म्हणून या ठिकाणी निश्चित क्रीडाईचं जे योगदान आहे ते खूप मोठं आहे. क्रीडाई नुसतं आपण बांधकाम व्यावसायिक आहात, आपल्याला पैसा कमवायचं म्हणून नाही, क्रीडेचं काम जळून बघितलेलं आहे. कोविडच्या काळामध्ये आपण केलेलं काम हे खरं अतिशय वाखाणण्यासारखं आहे. म्हणजे सामाजिक सरोग्याकडे ठेवायचं आहे, सामाजिक आपण सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपण म्हणतो, सामाजिक सद्भाव म्हणतो, तो सुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवतात. कोरोनाच्या काळामध्ये आपण केलेलं कोरोना सेंटर असेल त्या ठिकाणचं काम आपलं खरं मोठं. त्याचबरोबर आपल्या ठिकाणी या ठिकाणी ते काम करणारे मजूर आहेत त्यांची सुद्धा सेफ्टी हे बघण्याचं सुद्धा आपण या ठिकाणी काम करतात. त्यांना सुद्धा कसं त्या ठिकाणी मोबदला योग्य मिळेल, त्यांची सेफ्टी कशी, सुरक्षा कशी राहील यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करतात. आणि अनेक उपक्रम सोशल सामाजिक या क्रीडेच्या माध्यमातून होत आहेत. आणि म्हणून आपलं खरंच अभिनंदन करावं तेवढं कमी त्या ठिकाणी आहे. खूप बोलायचं मला आहे, पण आता वेळही कमी आहे. निश्चित कुंभमेळा आता आपल्या समोर आहे. 1.5 वर्ष कुंभमेळ्याला राहिलेला आहे. भुजबळ साहेब आता मला सुद्धा कुंभमेळ्यामध्ये या ठिकाणी राहावं लागेल. अनेक लोक येतील, अनेक VIP येतील. तिकडे रेस्ट हाऊस वगैरे आम्हाला मिळणार नाही. येणारे मोठमोठे इतर राज्यातले मंत्री असतील, CM असतील,
पदाधिकारी दिल्ली येऊन त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री, त्यामुळे रेस्ट हाऊस मध्ये आम्हाला फार वेळ थांबता येणार नाही आता. त्यामुळे आम्हाला एखाद्या घराची गरज या ठिकाणी आहे नाशिकमध्ये. मला पण 6 महिने वर्षभर राहावं लागेल इथे. त्यामुळे आपण भले नंतर 2 वर्षांनी परत घ्या, पण क्रीडायला मी सांगणार आहे. अध्यक्ष या ठिकाणी सगळेजण आपण आहात, कुंभेचं बापट या ठिकाणी आहेत, दीपकजी या ठिकाणी आहेत. मला वाटतं एखादी छोट्याशा घराची व्यवस्था आमची करून द्या. योग्य आखाडा नका करू आमचा. सावजी म्हणलं तुमचा आखाडा करायचा का, म्हणलं आखाडा नका करू आमचा. पण गमतीचा बातमी सोडत तरी मला राहावं लागेल त्यासाठी. कारण आपलं छोटस घर आम्हाला मिळालं ते बरं होईल. पण नाशिक शहर आता वाढतंय. आता आपण बघितलं मुंबई नाशिक, पूर्वी अंगावर काटा येतात गाडी द्यायचं म्हणजे. आता रस्ता चांगला झालेला आहे, थोडीशी अडचण अजून आहे. 1-2 महिन्यात 3 महिन्यामध्ये सुद्धा ती सुद्धा सुटेल. पुढे गेल्यावर आता पुन्हा देवेंद्रजी मला म्हणाले मागच्या आठवड्यातच की आपल्याला पुढे सुद्धा डायरेक्ट सीएसटीला कसं जाता येईल न थांबता, त्याचा सुद्धा आपण तिथे उपाययोजना त्या ठिकाणी केलेली आहे. रस्ते चांगले होत आहेत. कुंभमेळ्याच्या निमित्ताने आता आपण हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी करतो. चौपदी रस्ते होत आहेत, 6 रस्ते होत आहेत, त्र्यंबक गोटून त्र्यंबकला जाणारा रस्ता असेल, आता मला सांगता येणार नाही पण अनेक रस्ते आहेत. आणि त्यातच आपण भटकली रिंग रोडची, जी आपल्या अनेक दिवसापासूनची मागणी. नाशिक शहराला खरा अर्थाने जर एक वेगळं गती द्यायची असेल, विकासाला जरी भरारी घ्यायची असेल, तर हा रिंग रोड हा अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणून जवळपास 6,000 कोटी रुपये खर्च करून आता आपण 15 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये या रिंग रोडचा आपण टेंडर या ठिकाणी काढतो. आणि आमचा प्रयत्न आहे की या 1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये हा रिंग रोड पूर्ण कसा करायचा आहे. एकदा जर आपला हा रिंग रोड झाला तर मला वाटतं अधिक नाशिक हा जो जिल्हा आहे, शहर आहे, त्याच्या विकासामध्ये अधिक त्या ठिकाणी भर पडणार आहे. मला वाटतं दीपकजी या ठिकाणी बसलेले आहेत. आता WTC वर्ल्ड ट्रेड सेंटर आपल्याला या ठिकाणी मंजूर झालंय. वर्ल्ड ट्रेड सेंटर आपल्याकडे येत आहे, जे महाराष्ट्रामध्ये 4 ठिकाणी आहेत, 4 शहरामध्येच आहेत, 5 शहरामध्ये. किती शहरामध्ये? 5 शहरामध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर इथे येणार. वर्ल्ड ट्रेड सेंटरला अजून नाशिक शहराच्या नावलौकिकामध्ये भर या ठिकाणी पडणार आहे. विमानतळ आता आहे, त्याचं आपण पार्किंग जे आहे ते वाढवतोय, त्यामुळे तिथे 5-7 विमानं थांबू शकतील. त्यामुळे कुंभमेळ्याचा उपयोग आपल्याला त्यासाठी कायमस्वरूपी त्या ठिकाणी होणार आहे. रेल्वे आहे, रेल्वेचा आपण प्लॅटफॉर्म वाढवतोय जेणेकरून या ठिकाणी कायमस्वरूपी रेल्वेचे आमचे 2च प्लॅटफॉर्म या ठिकाणी आहेत, ते 4-5 कसे करता येतील त्यासाठी आमचे सगळे उपाययोजना सुरू झालेले आहेत. कामाला आम्ही लागलेलं आहे, एस्टिमेट तयार झालेलं आहे, ते काम सुरू होईल आणि कुंभमेळ्यापर्यंत ते त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. आणि म्हणून रस्ते असतील, ट्रान्सपोर्टचे विषय, रेल्वे असेल, हवाई वाहतूक असेल, शहराचा विकास जर करायचा असेल तर तिथे कनेक्टिव्हिटी चांगली असली पाहिजे, ट्रान्सपोर्टेशन सहज झालं पाहिजे. वाढवण आता आमच्या जवळ आलेलं आहे. सगळ्यात मोठं देशातलं बंदर वाढवण ते आता आमच्या जवळ या ठिकाणी आलेलं आहे. त्याला आम्ही कनेक्टिव्हिटी डायरेक्ट नाशिकहून या ठिकाणी 4-6 पद्धतीची करतो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की नाशिक शहर हे पुढे भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठी भरारी हे शहर या ठिकाणी घेणार आहे, हा जिल्हा या ठिकाणी घेणार आहे. त्या सगळ्या गोष्टींमध्ये क्रीडाचं योगदान, बांधकाम व्यावसायिकाचं योगदान हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण चांगली घरं लोकांना द्या, स्वच्छ घरं आपण लोकांना द्या, सुरक्षित घरं त्यांना त्या ठिकाणी द्यावी, एवढंच आव्हान मी आपल्याला या प्रसंगी करेल. थोडं भाषण माझं लांबलं, त्याबद्दल क्षमस्व. पुन्हा आपल्याला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिन आहे, त्या निमित्ताने आपल्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.